तुला? अरे गोपाळ तू ये वय. अरे काय नाही बघ, गावात कुठे मन लागा नाही म्हणून इकडे एकांतात येऊन बसलोय आणि लय टेन्शन आहे बघ मला. अरे पण ती जाऊ दे, तू कसा आहे? मला काय व्हायचंय? अरे मी माझ्या देवाचा अर्जुन आहे. या मला काय नसतं होत. पण तुला कसलं दुःख आहे? तुला कसलं दुःख आहे? सांग, तुला कसलं दुःख आहे? हा? अरे माझा काका आला होता बघ, माझ्या हरण्याला घेऊन गेला तो. अरे मला घरी पण जाऊ वाटा नाही. घरी गेलं का नाही गोट्यात लक्ष जातं या. गोटा एकदम सुना सुना दिसतोय बघ. अरे असं वाटतं त्या गोट्यात दावा अडकून फाशी घ्यावा. तू घेशील ना फाशी, देशील ना जीव. पर अरे त्या मुख्या जीवाचं काय? अरे त्याची पण काहीतरी आशा असेल ना की ज्या मालकाने आपल्याला आयुष्यभर जीव लावला त्याच्याच दावणीला आपला जीव जावं असं वाटत असेल ना त्याला. तुमच्यासारख्या कमजोर माणसामुळं असं वाटतं की डोक्यात दगड घालाव. तू काय बोलला? तुझ्या काकाने तुझ्या हरण्याला नेलं. हरला पाडेस तू? येडाय का रे? येडाय लबाड बोलतोय. तू बी त्या लोकांसारखाच लबाड आहे का रे? हा, आताच मी तुझ्या घरनं आलो. तुझा आबा आणि तुझ्या आई तुझ्या हरण्याला चारा पाणी करत होते. हा ए अरे काय येडा बिडा झाला काय तू? जा इथून, डोकं न खाऊ माझं. येडाच यायला काय हो? ए अख्खं गाव मला बैलयाडा म्हणतंय आणि हायच मी बैलयाडा. हा पण ह्यो गोपाळ ना येडा आहे, पण लबाड आणि दगाबाद अजिबात नाही. कळलं का? खोटं वाटतं तर जाऊन बघ तू. हा गोपाळ खरं सांगतो का तुझी? अरे ह्यो गोपाळ ना येडा आहे, खोटं बोलत नाही. कळलं का? माझं खोटं वाटतं जाऊन बघ. हा गोपाळ ही गोष्ट जर खरी असेल ना, तू म्हणून ती गोष्ट द्यायला तयार आहे बघ मी. बघा म्हणून ती देशील, म्हणून ती देईल. हा म्हणून ती देणार. चल 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 तुला हरण्या दाखव तुझा. चल चल तुला हरण्या दाखव तुझा. चल 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 तुला हरण्या दाखवतो. चल चल मला बघ तुझा हरण्या. मला म्हणते काका न्याला हरण्या. तुला बाडकुटला. अरे किती दिवसात आला ह्या? अरे किती वाळून गेलाय तू? 8 दिवसात एवढा वाळलाय रे. अरे लय वाट बघितली मी तुझी. बरं झाला आलाय तू. मला माहित होत तू येणार आहे म्हणून. अरे बाप्पा बाबा काही दिवसाला तू बोल आता फक्त. देणार का? देणार नक्की. मग मला वादा दे आता. वादा. हा वादा दे की माझ्या लक्ष्मणाबरोबर तुझा हरण्या पुढच्या शर्यतीत पळवणार. दे वादा दे. दे. अरे गोपाळ बर बर दे तू वादा तुला. वादा दे. बर बर गोपाळ बर आता दुपार झाली मग जीवन बिवून जाता घरी ना आमच्या. दुपार झाली. दुपार झाली. अरे माझ्या लक्ष्मणाच्या न्याहारीची वेळ झाली. म्या घरला जेवतो. माझ्या लक्ष्मणाच्या न्याहारीची वेळ झाली. मी जातो. पण हाय ध्यानात ठेवा. जाऊ का मी? जातो. अरे काय करते हो? काय नाही मामा, ऑनलाईनचा अभ्यास करत होते. ऑनलाईन अभ्यास करते का गेम खेळते? आत्ताच घेतला होता गेम खेळ. आत्ताच घेतला होता की गेम खेळाय? तुला मोबाईल गेम खेळायला घेऊन दिलाय का अभ्यासाला घेऊन दिलाय? ते जाऊ दे मामा, तू कुठे चालला एवढा काही? मी ना अगं कृष्णाच्या हरण्यासोबत आज आपला सोन्याला पळवायचा आहे. त्याची तयारी चालू आहे आणि ते पोरांना सांगायला चाललो या. मला पण यायचं मग तुझ्यासोबत. अगं तुला किती वेळा सांगितलं, तुला मोठी झाल्यावर तू म्हणलंय ना. तिथं आता लांबनं लांबनं गाड्या येतात, मोठी मोठी बैल येतात. हां सारखे गेम खेळू नको, अभ्यास कर. ती बाजूला ठेव. शाय नाही बाई माझी, अभ्यास करा. चालतंय, येऊ का मग मी?
नागो शेट अहो ऐका की ते ऊसाचं राहू द्या मरू द्या. उद्या मैदान आहे त्याचं टेन्शन आले. धन्या कधी टेन्शन घेतलं का मैदानात तो आज घेतोय गप. गप काय गप जोड कोणाचा पळवायचा. फलटणच्या ताट्याचा आहे की आपला. अहो, तात्या नाही म्हणतंय. तू फोन केलता मग काय मी फोन केला होता तुमचं. माझ्या परस्पर फोन केलता. अहो म्हणजे एवढी हिंमत नाही करणार परत हिंमत. झालं चुकून माझ्याकडून असू द्या. पण मी काय म्हणतोय उद्या जोड त्या तो तात्या नाही म्हणतोय. मग काय करायचं सांगा लवकर. त्याला म्हणलं जास्त वायदे देतो जरा तरी पण नाही म्हणतोय. मग तात्याचा बैलच नाही नाहीच म्हणतोय. त्याच्या आईला अवघडच झालं की मग. तुमचं नाव सांगितलं पाटलाचं नाव सांगितलं तरी बिन ऐकलं असेल की मग. कशाचं ऐकतंय तवा. तुम्हाला काय किंमत आहे तवा. काय बोलला नाही म्हणजे चुकून होत झपाट्यात 2 तुकडं करील. 2 तू बरं ऐक ना काय बी उद्या माझा मूड असा फ्रेशच करतो. इशी आहे काय. पण ते जाऊ दे. काय तर टेन्शन आलं त्याचं काय टेन्शन तर जाऊ दे. आपल्या रामाने घेतलंय की बैल. अय रामा आईला म्हणजे कावळा बसायला पाणी तुटाय. एकच टायमिंग झाला. जाऊ दे ना जाऊ दे काय जाऊ दे. मग लय निवांत आज नाही चाललोय रानात. नागो शेट आज लय गोडीनं हात फिरवून काय भानगड आहे. कशाच काय यार तो आपल्या गावातला पोर काय. अय रामा अरे जसा गाण्याला ठेवतोय तसा तुला बी ठेवतो. तर ठेवाच की आहे का नाही. कसं आहे नागो शेट ते गाणाला ठेवायची भाषा करा. ती मला काय करणार काय नागो शेट. कारण की मी काय तुमच्या गाण्यासारखा पाळीव कुत्र नाही. ऐ पाळीव कुत्र बोल नको. नागो शेट हाणू का ह्याला. जाऊ दे रे. गाणं तर बघल तर वांगावाची येतो काय भानगड आहे काय माहित. पिसाळेल कुत्र बित्र मागं लागलं नसतं का तुझ्या. ए लय होतंय आता. रामा शेठ बरं मी काय म्हणतो ऐका की बोला की बोला नागो शेट बोला की तुम्ही. तुमचा बैल पाळवा की आमच्या बरं. माझा बैल हा आणि तुमच्या बैला बरोबर डोक्यात सुद्धा आणणार का. अहो काय आमच्या सोबत पळवाय काय होतंय होय तुम्हाला. पण मला बैल पळवायचाच नाही ना तुमच्या बैला सोबत. नागो शेट सांगा बरं का. सगळ्या गोष्टी बांधणार नाही होत. दमकाड. मी काय म्हणतो पाटला सांगून लागेल तेवढी वायदी द्यायला लावतो. तर देतून आहे का कसं आहे नाही नागो नागो शेट मी नाही म्हणून सांगितलं ना मग ते जीव गेला तरी चालेल. पण मी माघार घेत नाही की सांगितलं ना नाही म्हणून विषय द्यायचा सोडून. आता ऐक की पाटलाला सांगून लागेल तेवढी वायदी द्यायला लावतो की. तर द्यायला सांगा. कसं आहे नागो शेट मला बैल पळवायचाच नाही तर वायदीन बियदे कशाला गोष्टी करताय मला. असं तसं पण मी किसनाला शब्द दिलाय आणि किसनानी मला शब्द दिलाय. सरळ सरळ अपमान करतोय नागो शेट ह्यो आपला. म्हणजे किसनाच्या हारण्यावर तू पाळवणार बैल. हा किसनाच्या हरण्यासोबत माझा सोन्या टाकायचा आहे. अंजुल पण सांगतोय लागेल तेवढी वायदी द्यायला लावतो. नागो शेट एकदा नाही 10 वेळा सांगितलंय नाही म्हणजे नाही. मला इच्छू नका की बैल माझ्या बैलासोबत पळव. किसनाला शब्द दिलाय ना मग जीव गेला तरी चालत पण शब्द मागायचा नाही घेणार. असं हा मग एक लक्षात ठेव. एक तर तुझा बैल माझ्या बैला बरं मैदानात पळेल नाही तर गोट्यात तसंच बांधून राहील. हा कसं आहे नागो शेट माझा सोन्या गोट्यात राहिला तरी चालेल पण मी तुमच्या बैलाबरोबर माझा बैल पळवणार नाही. समजलं. आणि ते कसं आहे माहिती आहे का ती माझ्या बुद्धीलाच नाही पटत. ए रामा अरे या बुद्धीत जरा शुद्धी भरा म्हणजे कसं डोकं जागेवर येईल ना आहे का नाही. कसं आहे का ना शेट मी शुद्धी आहे व पण तुम्ही पण दोघं शुद्धी व्हायचे बघा आधी. झालं झालं की निघा. लागले बैल माझ्या बैलासोबत पळवाय. बैल घेतलाय तर माझाच लागलाय की वा. त्याला माहित नाही एक तर बैल तुझा आमच्या बैलावर पडेल नाही तर गोट्याचा जोबा ठेवत असतो. माझ चालाय माझी द्या गाडी घ्या. कशाला आली तू परत भांडायला आली का माझ्यासोबत. तुला असं काय वाटतं प्रत्येक वेळी मी तुला भांडायला येते. तू दुसरं कशासाठी येतच नाही भांडायलाच येते. कधी मला माझ्या हरण्याला समजून घेतलंय का तू. तूच मला कधी समजून घेतलं नाही. जेव्हा पण मी तुला बोलायला आले ना तेव्हा माझ्यावर सतत चिडत गेलास. बरं ते जाऊ दे. काल मी जे काही तुला बोलले ना त्याबद्दल सॉरी.
मला डॉलीने सगळं सांगितलं. तू डॉलीला असं काही नव्हतं बोलायला पाहिजे. अरे हो, मग जाऊन बोलली ना तिला सॉरी. खरं बोलली तू तिला सॉरी? हो. मग माझ्याकडनं पण तुला सॉरी. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मला माहिती आहे तुला काय सांगायचं. माहिती आहे ना, खरंच मला तुला आवडतं. तुला चांगलं माहिती आहे मला या गोष्टीत नाही पडायचं बघ. माझी बहीण तिकडे लांब शिकायला. मला माझ्या घरच्यांचं लय टेन्शन असतं बघ. आणि माझ्या हरण्यावले जीव आहे. त्यात तू पाटलाची पोरगी आहे, त्यामुळे मला असल्या गोष्टीत नाही पडायचं. आणि अजून तुझा मी नाही विचार केला या गोष्टीचा. का? पाटलाची मुलगी प्रेम करू शकत नाही का? आणि मी कुठे तुझ्या परिस्थितीत आडवी येते? बाकीचं नाही मला काय माहिती. आणि हो, अजून विचार केला नाहीयेस ना, तर मग आता कर. अजून पण वेळ गेलेली नाही. आणि सारखं हरणं करू नकोस. कधीतरी माझा पण विचार करत जा. दोन दिवसात काय आहे तुझा निर्णय सांग मला. चल जाते मी. आणि कधीतरी स्माइल पण करत जा. हा तात्या, गेल्या वेळेपेक्षा 5,000 रुपये वायदी वाढवून घ्या, पण मला ती बैलजोड फिक्स करा. काय? हा, पाणी. माझं महत्वाचं बोलणं चाललंय. पप्पा मला काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. संध्याकाळी बोलू. हा, ती जोड फिक्स करा. ऐनवेळी घोटाळा करू नका माझा. मी बैलजोड कुठं बघणार परत. हा ठीक आहे, ओके. पाटील तुम्ही म्हणून ग बसतो बरं का. रानाचं राव आता नाही बैल घेतला तवरच आमचा उडायला लागलाय. नाही म्हणतो या, त्याच्याकडे गेलतो आम्ही. मी बघतो. चला बसा गाडीत. लक्ष्मी बघ, मी म्हणलं नव्हतं अगं रंगा तसं मनाने वाईट नाही ग. दिला का नाही त्याने हारणे आपल्याला परत. अहो तुमचं रक्त आहे आणि आपलं रक्त आपल्याकडेच वळणार तर काय लोकांकडे वळणार का? आणि तसं बी भाऊजी वाईट नाही तर 4 माणसांनी कुठं कान फुकलं की भाऊजी त्या वळणावर गेलं. पण त्यांना कळून चुकलं या आपला भाव आणि आपली भाऊजाई काय असते ती. हा अगं 4 माणसांनी कुणी नाही, त्याचं कान आहे ना त्या पाटलानेच भरवलं होतं बघ. त्याच्यामुळे ना त्यांनी तसं वागला. पण त्याला त्याची चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी लगेच आपल्याला हारणे आणून दिला का नाही परत. होय की, पण काय बी म्हणा पाटलाच्या ह्याना नजरच काळे आहे. त्याला हरण्याच बघवत नाही आपला. तेच आहे की आपल्याला पाटलाचीच गेम माहिती. पडला का नाही तोंडावर आता. मग अरे कापा काय चाललंय? राम राम. कसं आहे साबा? बस. बरं बरं. कसं काय बरं आहे ना? एकदम बरं आहे. आप्पा बस, मी पाणी घेऊन आली. एक चहा बी ठेवू का? थोडा लय दिसाने आलाय. काय बरं आहे ना सगळं? मी बरं आहे. तुझं कसं चाललंय? अरे ते हरण्या आणला पण परत मग चांगलं झालं बघ तुझं. झालं का नाही? हा, मग काय? अरे आणि नेमकं मोक्यावर दिलाय बघ रंगाने हारण्याला. आज बरोबर. मैदान आहे. आज मैदान आहे का? हा. अरे बापरे. आबा मग- पाणी द्या. अच्छा मग एक काम करू ना आपण. तुझ्या पाणी. हरण्याबरोबर आपला सोन्या पण पळू ना. काय बोलतोस? काय राहू माझीच मजा येईल ना आपली. अरे दुधात साखर हा मग पळू आपण. चल चालेल चालेल काय हरकत नाही. होय व आपला हरण्या आणि ह्यांचा सोन्या दोघं मैदान जर पळाले ना तर तुम्हाला सांगते पाटलाच्या डोळ्यात बघा कुरूप नसल्यामुळेच लसल. आणि उतरायचंय की आता आमचं काय बोलणं चाललंय मग. जाऊ द्या, हरण्या आपलं मैदान मारण पण आणि पाटलाला पण कळून चुकल हा की हरण्या काय आहे आपला ते. आणि तो जर लय वाकडा चालायला लागला ना मग मी पण लय वाकड्यात चालायला लागेन सांगते या. आणि तुमच्यामुळं ग बसती या. हे दाखवूनच दिलं पाहिजे मग. हा. एकदा तरी होऊन जाईल ना ही बारी. तू मोरो हा. आणि सोन्याची तयारी कर हा करतो ना. आणि डायरेक्ट मैदानात घेऊन ये. चालेल चालेल काय हरकत नाही. तू आपण 8 दिवस भेटू आता. चालेल. मी हरण्याला घेऊन येतो आणि तू सोन्याला घेऊन ये. हा मी येतो लगेच सोन्याला घेऊन. पाणी घे. हा हा आणि ऐका आता कुणाची वैर करायचं नाही. हा बरोबर ना. आपल्याला कुणाचं काय घेणं देणं नाही. नाही बरोबर आहे ते. पुढं गेलेली मागं कशी माणसं वाढतात ना हा. की त्यांना चांगलं माहिती असतं.
पण तो किती आडवा चालू द्या, आपण आडवं चालायचं नाही, नाही. हा. सरळ रस्ता आहे ना, सरळच चालायचं. आडवा आल्या मग आडवा पाडायचा, पाडायचा. मग मागं सरकायचं मग नाही. काय जी? हे तुझं असं बोललंय ना मला लय उत्साह देतं बघ. आम्हाला कधी कधी पाटलाचं नाव काढल्यावर रागच येतो. जाऊ दे नको घेऊ त्याचं नाव. मग एक काम करू, ये तेवढं घेऊन तू हरण्याला, मी तिकडून सोन्याला घेऊन येतो लगेच. बरं चल. हा हा. चालेल, येऊ का मग? ये, ये. चला हो, येतो. या. अप्पा राम राम. हो पाटील, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने राम राम घालणं सोपतं का आम्हाला? अहो तुम्ही राम राम घातला काय आणि आम्ही राम राम घातला काय? अहो एकच की. अहो तसं नाही. अहो आपण एकाच गावातली माणसं आहे, एकमेकाला मदत ही करावीच की आणि केलीच पाहिजे. बरोबर आहे. तर आम्हाला कळलंय तात्याकडून तुम्ही बैल घेतलाय वाटतं. तर पाटील घेतलाय बैलन. घेतला की, रामाचा नाद होता म्हणून घेतला. बर पटत असेल तर एक बोलू का? बोला की. आमच्या सम्राट बरोबर तेवढा तुमचा सोन्या पाळवा की. हो पाटील, आम्हाला मी शब्द दिलेला आहे. एकदा शब्द दिला ना तो मी मोडत नाही. शब्द प्रतापराव पाटलासाठी मोडायचा हा बरोबर आहे. आणि आमच्या सम्राट बरोबर सोन्याला पळवायचा. तसं जमायचं नाही अजिबात. जमत नाही म्हणजे काय? जमत नाही तर जमून घ्या की. पहिलं सगळं विसरला का? सगळं काढू का जगासमोर मांडू? बरं पाटील, एवढी शर्यत करणार तू? नाहीतर तुम्हाला माहित आहे कसं आहे आपलं, एक गावात 100 तुकडं, अर्धा इकडं आणि अर्धा तिकडं. कसं पोराला समजून सांगा, गावात म्हणा कुणाशी भेटतो ती बघ म्हणा, नाही तर मग पद्धतशीर कार्य. एकदा पळवा नाहीतर 10 वेळा पळवा. ती बघू आम्ही. चला रे. अरे काय आतमध्ये गोटेच करतोय? काकाने कशाला नंतर हरण्याला उगाच खराब करून आणलाय. मग काय लागा? अरे पण इथे किती काय झालं ना, शेवट हरणे आपल्या दावणीला चांगलं असतं लागा. दुसऱ्याच्या घरी नाही थांबत. तुला माहिती आहे ना, शहरातली माणसं गावाकडे बैल सांभाळायला पाठवतात. पण लय खराब केला लागा त्यांनी नेऊन. एवढं पण नाही लागा, एवढं पण नाही लागा. इथे आता मैदान आहे कुठलं? हाय मैदान तर चांगलं खुराक घालू की आपल्या हरण्याला. हा मग तीच तयार करू जरा खायला पियाला घालून. चालतंय की लागा बाबा. काय चाललंय चर्चा दोघांची? काय नाही, आपली हरण्याची चर्चा चालू होती. आणला हरण्याला? अरे मग काय बाबा, विषय आहे का? काय लाका काकाने नेऊन केला हरण्याला बघ बर. खायला प्यायला घातले का नाही का नुसतं असंच नेलं या. कसला वाळला बघ किती. माणसाने सांभाळायचं असलं तर नेहो, नाही तर नेऊ नाही बघ. होय राम्या, काल कुठे गेलता तू? अरे सोन्याला पाहुणे घाला घेऊन गेलतो, जरा मोकळा केला बघ. काय लाका राम्या, आपलं काय ठरलं होतं? दोघाची बैल संग न्यायची ना. अरे किसना बरोबर आहे की, आपलं ठरलं होतं की, पण तुझ्या तू टेन्शन मध्ये होता का नाही? मग तुला कसं म्हणायचं? मग गेलो आमचं आम्ही. आणि त्यात पण काय झालं माहिती आहे का तुला सांगतो? शी आहे का नाही, ही लागलं गटकाळ्या खायला आणि लागलं बत्त्या पावायला. मग काय चाललं की ओढून. काय लागा पक्क्या, तुला पवायत नाही तर कशाला जात रे? कडेला नाही आपलं डुबलं नुसतं. बारक्या लेकरासारखं मागं लागून जाते सारखं. अरे राम्या, तुला सांगतो या, माझं जर हरण्या तुझ्या सोन्याला टाकायचं असेल ना, तर तुला वायदी द्यावा लागेल. काय लाका कृष्णा, त्या दिवशीला का आपला विषय चालता सोन्यानं हाणं आपलं सगळं पाहणार. अरे बाबा, चेष्टा केली तुझी, म्हणून बघितलं तुझं. आपल्यात आपल्यात पण असं किती वाईट पाहिजे. अरे तुम्हाला माहितीये का, अकलूज वरून एक माणूस आला होता. मग अरे वायदी मागत होता आपली हरण्याची. अरे म्हणला 20,000 रुपये देतो हरण्याला द्या. मी म्हणलं नाही बाबा, आमची घरची गाडी पळणार आहे, मी नाही देणार हरण्याला. ना दीची बिचल वाय द्यावा, माझं करचेल अवघड. अरे नाही का बाबा, मी काय येडा बिडा काय रे कोणाला पण वायदी द्यायला. बघ नाही तर परस्पर करशील आमच्या व्यवहार.
अरला का भावा तो काय म्हणला माहितीये का 20चं 25 घे पण वाईट दे नाही बाबा जुळत म्हणलं तसलं वा देव बिव काय नको हा. तू देशील त्याला मी सोन्या कोणासंग टाकायचा अरे नाही का देत भावा चेष्टा केली का तुमची मी अशी किती वादी देणार होता ते नाही का भावा मी कसा देईन माझ्या हरण्याला हारण्यासंग सोन्याला टाकायचा म्हणून मी इथं आलोय अरे टाक की बाबा बरं आम्ही तू लग्न कधी करते फार डोक्याचं केस 5 ताळ झाले की अरे किसना मी आपणला सांगितलं पोरगी बघाय आपण बघतो म्हणले ते आणि शिवाय आता सोन्या पण घेतलाय लग्न करणं भागच आहे आणि ती सारखी चिव म्हणती मामा मामा हा ना हा ते चिवण तर हातच धरलाय मामी पाहिजे ए पिंडी एक काम कर की अरे ते मान्याच्या डोळ्याला फोन लाव की हा ए लाव त्यांना त्याला माहिती का ती बरोबर चला सोडा ए आज हारण्याला तू निघालो हो हारणे त्या तुझ्या मित्रांना घेऊन ये ना ते आपल्याला हारण्या न्यायचं पाहुणीला बरं आलो हा चालतं ए पक्या डवसू नका ए मागं सर तुझं राजदूत मागं. नाही कर चल हळूहळू चल. माग रे, ही कर. चल हारण्या अरे तुला आज घालते की पवाय आलो की यार फोन राडा करतोय आमच्या कुर्सी बिर्सी. आज करतो मोकळा ए काय लागला एवढा उशीर असतो माने ताणून दे ठीक आहे शिफ्टीला का हात लाव. शिफ्ट घातलं नको ए दर पडे म्हणलं साबण दे अरे काय बोलते मागा धरणं नुसतं बोल नका ए पक्या लेट मुर मुर बोलतोय लावची वाय साबण ए कोण लाव थांब इकडे दे ए पाके लाव लवकर हारण्या ए थांब सावकाश तू काय लगेच ओके थांब वर घ्या थोडं थांब रे थांब कितना तो तुला सांगते तू आहे तू किती वाजता काय दुसरं केलं का मी सांग की बाहेर सावकार कर तू नुसतं मारा. इकडे आधी ये. अरे थांब तोंड नको मार तोंड कसं आहे पांढरा शिपट झाली का काढले म्हटलं त्याला इकडे परत माझ्या सोन्या टायमिंगला थांब रे किसना माझ्याकडचं पण डोळा ए डोळ्याचं खाली तोंडाव किती जण दुखताय? कुठं तू आहे तू काय करतो बाहेर?
आम्ही मोडतो बरोबर मारता का चल की आता. सोडलं का रे? सोडलं चल मग. ए रामा काय करतोय तू? बाप्पा आपला सोन्या हरण्यासोबत पळवायचा आहे. नाही पळवतो आपल्याला हरण्यासोबत. बाप्पा काय झाले आज तुम्हाला? वायदी ठरली सकाळीच. अरे वायदा बिता गेला खड्ड्यामध्ये, तू नको सांगू मला. काय वायदी नाही, जा तिकडे पळ. आप्पा का पळवायचं नाही? अरे नाही पळवतो हरण्यासोबत, तुला सांगितलं एकदा. मी सोडणार बैल. ए तुला सांगितलं नको सोडू म्हणून. नाही मी सोडत असलो. सोड रे की तू. ए सोडलाय, चल. गप्प रे. तू सोड. ए तुला सांगितलं ना एकदा, फट तिकडा फट. मी सोडत असतो बैल. सोड बरं तू. फट तिकडे फट. सांगितलं तुला एकदा सोडायचं नाही म्हणून तर लागला लगेच पडा इथं इथं. पळ. ए तू पण बाद चल हो इकडं. अरे राम्या हो बांधलाय, मी सांगतो किसनाला. हा जा तिकडं. बस. हा पळ. तुला सांगितलं नाही सोडायचं म्हणून तू काय लागलं, लय आगोपणा करतो का? बस. झाली.